नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आणि शौर्य. आता ऊर्जाने तिच्याकडे आलेली नवीन केस शौर्यला सांगितलेली आहे, पण त्या बाईने त्या कंपनीबद्दल कोणतीच गोष्ट सांगितलेली नाहीये किंवा कोणतीच अशी गोष्ट ऊर्जाला त्या केसमध्ये डिटेलमध्ये माहीत नाहीये. पण एखाद्या मुलीचा जीव जात आहे तर आपण त्यामध्ये मदत केली पाहिजे, एवढाच हेतू ऊर्जाचा आहे. तेव्हा मात्र शौर्याने आणि त्याचबरोबर ऊर्जाने एकत्र येऊन ती केस लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यावेळी हर्षवर्धन तिथे आलेला असतो आणि आता शौर्याने सांगितले, डॅड पुढचे काही दिवस मी ऊर्जा सोबत काम करणार आहे. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणतो, घरात पण तू बायकोचा पदर घेऊन पळत असतो, आता बाहेर पण तेच करणार आहे का? असं म्हणत आता हर्षवर्धनने इकडे शौर्याला टोमणा लगावलेला आहे. तर इकडे सगळेजण बसलेले असतात. आजीने तीर्थासाठी काउन्सिलिंग सेशनचं अरेंजमेंट केलेली असते. तेव्हा आजी सांगत असतात की मला एक गोष्ट सांगायची आणि ती म्हणजे तीर्था, तुझ्यासोबत एक जवळची व्यक्ती असली पाहिजे आणि ती जवळची व्यक्ती तुझ्यासोबत असेल तर चालणार आहे. हे जेव्हा आजी सांगत असतात तेव्हा मात्र इकडे विजया म्हणते की मी असेल तुझ्यासोबत. त्यावर तीर्थाचं म्हणणं असतं की नाही मॉम, मला वाटतंय ऊर्जावेनी तू माझ्यासोबत थांबावंस त्या काउन्सिलिंग सेशनला. म्हणजे इथे तीर्थाने नाकारलेलं आहे आणि इथेच आता विजयाच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. विजयाला खूप राग आलेला आहे. म्हणजे माझी मुलगी माझी राहिलेली नाहीये या गोष्टीचा त्रास विजयाला खूप होत असतो. तिची खूप चिडचिड होत असते. तिला कळत नसतं हे सगळं काय चाललंय. माझी स्वतःची मुलं माझ्याबरोबर का राहत नाहीयेत ह्या गोष्टीचा त्रास होऊ लागलेला असतो. आणि इकडे हर्षवर्धन मात्र बोलत असतो की हे बघ शौर्य, तू जे काय करतोयस ते मला पटतंय, पण जरा विचार कर. असं म्हणत आता हर्षवर्धनने सुद्धा शौर्याला खडे बोल सुनावलेले आहेत, कारण तू बायकोचा बैल झाला एवढंच म्हणायचं बाकी आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता शौर्य ऊर्जाला विचारत असतो, नक्की ऊर्जा काय झालंय, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडलेत, हे सगळं का झालं, एवढा त्रास कशासाठी, असं तो विचारत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा सांगत असते की शौर्य, मला नाही माहिती, पण माझा संशय डायरेक्टली आहे तो म्हणजे या एका व्यक्तीवरती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे विक्रांत. तेव्हा शौर्य सुद्धा सांगत असतो. तेव्हा ऊर्जा सांगत असते की हे बघ, हा जो आहे ना, मी हा फोटो काढून घेतलेला आहे त्या गाडीचा. मग त्या गाडीवरून आता पुढचे डिटेल्स काढायचे आहेत असं ठरलेलं असतं आणि दोघंही बोलत असतात. त्याच वेळेस इकडे शौर्य म्हणत असतो, नक्की काय म्हणायचंय तुला? ऊर्जा म्हणत असते, तुझ्या लक्षात आलंय ना की नक्की काय आहे माझ्या डोक्यात ते? आणि मग दोघंही बोलत आहेत. तेव्हा ऊर्जा सांगत असते, शौर्य, जेव्हा मला कळलं की हे सगळं करणारी व्यक्ती हा विक्रांत आहे आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, कुठंतरी पाणी मुरतंय, काहीतरी वेगळं घडलेलं आहे आणि जी गोष्ट आपल्याला कळतच नाहीये. हे लक्षात आल्यानंतर मात्र मी विचार केला, जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय तर तीर्थाच्या बाबतीत काय झालं असेल? तीर्थाच्या बाबतीत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असं म्हणत मी विचार करायला लागले आणि घरी येऊन पाहते तर काय, तीर्थाला एका अननोन नंबरवरून फोन आलेले होते आणि तीर्था मात्र खूप हादरलेली होती. तिला खूप त्रास होत होता. तिला कळत नव्हतं की हे सगळं काय चाललंय, तिच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत हेच तीर्थाला कळत नव्हतं. आता मात्र हे ऐकल्यानंतर शौर्यालाही तेवढाच धक्का बसलेला असतो, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या खूप भयानक झालेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे दोघंही बोलत असतात, कारण जे काही झालेलं आहे त्या गोष्टींचा परिणाम हा खूपच वाईट पद्धतीने भोगायला लागत होता. मग ऊर्जा शौर्याला त्या गाडीचा जो फोटो आहे तो दाखवला जात असतो आणि त्याच वेळी इकडे शौर्य म्हणत असतो, म्हणजे ती ही गाडी आहे, मग ही गाडी कोणाची असेल? आता या गाडीवरून तर आपण स्पष्टपणे नाही सांगू शकत, फक्त एवढ्या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून तर कळत नाहीये की ही गाडी विक्रांतची असेल. असा दोघांचाही विषय चाललेला असतो, पण त्या नंबरवरून ऑब्विसली ती गाडी कोणाच्या नावावरती आहे हे मात्र आपण ठरवू शकतो. हे दोघांच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं. मग ती सांगत असते, मी घरी आले, आपल्या तीर्थाच्या बाबतीतली अवस्था खूप वाईट झाली. तिला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, कारण ती खूप घाबरलेली असते. तिला कळत नाहीये की कसं व्यक्त व्हायचं, कारण तिला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की तिच्या समोर तो विक्रांत आलेला आहे आणि ती खूप घाबरते, थरथरत असते. आता मी जेव्हा आले ना तेव्हा तेच झालं. त्यानंतर ऊर्जा सांगत असते, शौर्य, मला आणखी एका महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, आधी तू चेंज करून घे जा, बघ ही साडी सगळी चिखल लागलाय, त्याला घाण लागली, परत तुला इन्फेक्शन होईल, तू आजारी पडशील, तू पहिलं चेंज करून घे, आपण निवांत बोलूया, काही प्रॉब्लेम नाहीये, असं शौर्याने ऊर्जाला सांगितलेलं असतं. पण आता तीर्थाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तो विक्रांत आहे, त्याला सोडायचं नाही.
असं ठरलेलं असतं. तर शौर्य ज्या पद्धतीने ऊर्जाला समजवत आहे ते ऐकून ऊर्जा म्हणत असते, पण खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. दुसऱ्या बाबतीत आहे, एका केसच्या बाबतीत. तेव्हा शौर्य म्हणतो, की "हो, बोलूया आपण, काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. कुठल्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही. मी तुझ्यासोबत असताना तू विचार करायची गरजच नाहीये." असं सगळं सांगितलं जात असतं. आता मात्र इकडे शौर्य आणि ऊर्जा या दोघांचंही ठरलेलं आहे पुढे काय करायचं आहे. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात आणि दोघंही शांतपणे या सगळ्या गोष्टी हँडल करायचं ठरवतात. ऊर्जाला तो समजवत असतो, इथून पुढे जेव्हा तू घराच्या बाहेर पडशील तेव्हा एकटीने बाहेर पडायचं नाहीस. तेव्हा मात्र इकडे शौर्य आणि ऊर्जा या दोघांच्याही बाबतीत हे सगळं चालू झालेलं असतं. ऊर्जाला आता चेंज करायला सांगितलेलं आहे आणि ऊर्जा चेंज करायला चाललेली असते. तेव्हा शौर्यसुद्धा तिला समजवत असतो, अजिबात विचार करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, असं सुद्धा सांगितलं जात असतं. त्याचबरोबर इकडे हर्षवर्धनकडे आजी आलेले असतात आणि त्या खूप चिडलेल्या असतात. "हर्षवर्धन, तुला जमणार आहे का नाही त्या विक्रांतचा बंदोबस्त करायला ते सांग." तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, की "हो आई, मी करून घेतोय सगळं आईसाहेब." आजी म्हणतात, की "तुला माहिती आहे का कुठल्या लेवलला केस गेलेली आहे?" तेव्हा फक्त किडनॅप करून लग्न करण्यापर्यंत त्याची मजल नव्हती गेलेली, तर आता त्याने आणखी काम वाढवून ठेवलेलं आहे. तो म्हणजे तीर्थाला फोन करून तो धमकवत आहे. आपल्या मुलीची अवस्था काय झाली याचा विचार करायला पाहिजे हर्षवर्धन. तुझ्या लक्षात येत नाहीये गोष्टी कुठंपर्यंत गेलेल्या आहेत. हर्षवर्धन म्हणतो, "काय बोलताय तुम्ही आईसाहेब हे?" तेव्हा मात्र आजीसाहेब सांगतात, की "हो, आत्ताच तिची अवस्था मी बघून आलेली. मुलगी आपली थरथरत आहे. तीर्थाची अवस्था खूप वाईट झाली. कारण तिला काही सुचत नाहीये, काय करायचं, कसं रिॲक्ट करायचं." आता हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनचा पारा चढतो. इकडे पाटोळेंबरोबर बोलत असतात ते म्हणजेच विक्रांतचे वडील. ते म्हणत असतात, की "पाटोळे, काय झाले? कुठंपर्यंत आले? तुम्ही शोधलं का? आता मी सांगितलंय ना तुम्हाला." तेवढ्यातच हर्षवर्धनचा फोन आलेला पाहून ते हर्षवर्धनचा फोन उचलतात आणि म्हणतात, की "बोला वकील साहेब." तेव्हा मात्र हर्षवर्धन चिडलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो, की "तुमच्या मुलाने काय पराक्रम केले तुम्हाला माहिती आहे का?" आता ह्या सगळ्या गोष्टी तर इकडे विक्रांतच्या बापाला माहितीच आहेत, पण दिग्विजय शिर्के इकडे बोलायला सुरुवात करतो, की "काय बोला?" हर्षवर्धन म्हणतो, की तुला शेवटची वॉर्निंग देतोय. तुझ्या मुलाला सांभाळून ठेवा. नाहीतर त्याची अशी वाट लावेल ना, विचार पण करायला ठेवणार नाहीये जागा. असा त्याला करून ठेवेल ना." असं म्हणत हर्षवर्धन आरूतुरूवर आलेला असतो आणि इथे दिग्विजय शिर्केला तो धमकी देत असतो. दिग्विजय शिर्के म्हणतात, "अहो वकील साहेब, काय बोलताय तुम्ही हे? मला काहीच माहीत नाहीये." "नाही, तुझ्या मुलाची मजल कुठेपर्यंत गेली बघ. आता अननोन नंबरवरून फोन करून तो माझ्या मुलीला धमकी देत आहे." आता मात्र एवढं सगळं झालेलं असतं आणि तेव्हा हर्षवर्धनला लगेचच दिग्विजय शिर्के म्हणू लागतो, की "अननोन नंबरवरून फोन आला होता ना? याचा अर्थ माझ्या मुलाशी या कुठल्याही गोष्टीचा संबंध नाहीये. कारण अननोन नंबरवरून फोन आलेला होता, तर तुझ्याच मुलीने काहीतरी लफडी केलेली असते आणि ती पहिली लफडी बाहेर निघत असतील." असं म्हणत आता दिग्विजय शिर्केने वेगळाच बॉम्ब टाकलेला असतो. तेव्हा मात्र हर्षवर्धनचा पारा चढतो. हर्षवर्धन म्हणतो, "बास, माझ्या मुलीबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. आतापर्यंत खूप झालंय. तुझ्या मुलाने आतापर्यंत खूप अरेरावी केलेली आहे. पण यानंतर एकही गोष्ट मी ऐकून घेणार नाही." असं म्हणत हर्षवर्धनने आता या दिग्विजय शिर्केचीच वाट लावलेली असते आणि त्यालाच ऐकवलेलं असतं. हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा मात्र हर्षवर्धन खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो, की सोडणार नाही. आणि मग मात्र इकडे दिग्विजय शिर्के म्हणतो, की "आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की तो कुठे आहे." फोडाफोडी, आता फोडाफोडीचं जे राजकारण सुरू आहे ना, त्यावरच आपल्याला काम करायचं आहे. त्याचे मित्र बघायचे, त्याचे मित्र कुठे आहेत आणि त्यांना आधी फोडायचं. एकदा का त्यांना फोडलं की मग गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. आत्ताच्या आत्ता त्याचे मित्र कुठे आहेत ते शोधायचं आणि तो माझ्यासमोर आला पाहिजे. कारण दिग्विजय शिर्केची वाट तर लागलेली आहे, पक्षाकडून दबाव आणला गेलेला आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर हे प्रकरण निस्तरणं खूप गरजेचं आहे. तर इकडे आता हर्षवर्धन तीर्थाकडे आलेला असतो. हर्षवर्धनने हात लावताच तीर्था घाबरते आणि म्हणू लागते, की "बास, मला नाही सोडायचं, मला नाही माहिती." असं ती घाबरत काहीही बोलत असते. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो, "शांत हो बाळा, मी आहे ना, तुझा बाबा, तुझा लाडका डॅडा. काळजी करू नको. तुला मी काही होऊ देणार नाहीये आणि तू काळजी करायची गरज नाहीये. तू ब्रेव आहे. तू कोणाची मुलगी आहे माहिती आहेस ना? हर्षवर्धन जहागीरदारची. ही भीती ना मनातली काढून टाकणं गरजेचं आहे." असं हर्षवर्धन तिला समजवत असतो. तेव्हा मात्र तीर्था म्हणत असते, की "दादा, मला कळतच नाहीये. मी काय करू? कशी माझ्या मनातली भीती काढून टाकू? माझ्या मनातली भीती जातच नाहीये. मी खूप प्रयत्न करते ही सगळी भीती माझ्यापासून दूर करण्याचा, पण ही भीती जातच नाहीये. मला कळत नाहीये की मी कसं करू रिॲक्ट ह्या सगळ्या गोष्टींना आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मी करू हँडल." हा प्रश्न आता पडलेला असतो आणि तेव्हा मात्र
इकडे विजया आणि त्याचबरोबर आजी दोघीही बाहेरून हे सगळं बघत असतात. तेव्हा त्या दोघीही म्हणत असतात की अजिबात काळजी करायची गरज नाहीये. इकडे तीर्थाला हर्षवर्धन समजावत असतो. तो म्हणत असतो की हे बघ तीर्था, तुझा बाबा तुझ्या बरोबर असताना काळजी करायची गरज नाहीये. मी तुझा बाप आहे आणि मला तुझी काळजी आहे. कारण जेव्हा माझ्या लेकराला एवढा मोठा त्रास झालेला आहे तर मी हे सगळं असंच सोडून देईल नाही. कारण मला शांततेत काम करायचं आहे आणि त्या विक्रांतचा बंदोबस्त मी केलेला आहे. फक्त त्याचा गाजावाजा केलेला नाहीये. कारण बाप कितीही बाहेर असला तरीही त्याला त्याच्या लेकरांना जेव्हा त्रास होतो तेव्हा तो तेवढाच पेटून उठतो. ही गोष्ट लक्षात असू दे. असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र ह्या दोघांचंही बोलणं सुरू आहे. विजया आणि आजी पाहत असतात. हर्षवर्धन आपल्या लेकीला शांत करत असतो. आपल्या लेकीला कोणताही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेत असतो. हे गोष्ट आपल्याला पाहायला मिळत असते. तर विजय आणि आजी बाहेर येतात. दोघी खूप रडत असतात. विजय म्हणत असते, काय अवस्था झाली माझ्या लेकीची. तेव्हा आजी म्हणतात, हे बघ काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. आणि तेव्हा मात्र विजय म्हणत असते की मी त्या विक्रांतबरोबर माझ्या मुलीचं लग्न करण्याचा विचार करून खरं तर हा सगळा गोंधळ वाढवून ठेवलेला आहे असं त्यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे विजया म्हणत असते, पण ह्या सगळ्या गोष्टी ऊर्जामुळे झालेत. आजी म्हणतात, बाद झालं, कारण तू जे काय बोलतेस ना ते चुकीचं बोलते. तुझ्या लक्षात येतंय का? उठसूट त्या ऊर्जावरती आरोप करत असते. जरा विचार करून बोलत जा ना. हे सगळं काय चाललंय? तुझ्या लक्षात येतंय का काय झालंय ते? असं म्हणत दोघींचंही बोलणं सुरू झालेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे आता ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. शौर्य म्हणत असतो, काय झालं ऊर्जा? ऊर्जा म्हणते की मी सकाळी कोर्टाकडे जात होते तेव्हा एक मला मावशी भेटल्या आणि त्या सांगत होत्या, त्यांचं नाव सुशीला. त्या सांगत होत्या की त्यांच्या मुलीच्या बाबतीत प्रॉब्लेम झालाय. अरे आपल्या तीर्थापेक्षा लहान, साधी 13 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घडलेल्या. तिच्या दोन्ही किडनॅप फेल झालेत. हस्त खेळतं वय तिचं आणि यावेळेस तिच्या या वयामध्ये तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे आणि आपण तिच्यासाठी काहीच करायचं नाहीये. तेव्हा शौर्य म्हणतो, नक्की काय झालंय? तर त्या ज्या वस्तीत राहतात तिथून एक पाईपलाईन जात होती पाण्याची, पण एका फॅक्टरीने विषारी द्रव्य असलेलं पाणी त्या पिण्याच्या पाईपलाईनमध्ये सोडलं आणि हा सगळा गोंधळ वाढून ठेवलेला आहे. आणि मग शौर्य म्हणतो की मग त्या फॅक्टरीचं नाव काय आहे? कोणाची फॅक्टरी? ऊर्जा म्हणते, नाही ना, तेच तर मला माहीत नाही. याच्या आधी कोणी कंप्लेंट केली आहे का? ऊर्जा म्हणते, नाही माहिती. तेव्हा शौर्य म्हणत असतो, अगं काय चाललंय? तुला त्यातली काहीच डिटेल्स नाही आहेत. मग आपण या सगळ्या बाबतीत काय विचार करणार आहोत? हा विषय समोर आलेला असतो. आणि तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की शौर्य, मला कळतच नाहीये की मी हे सगळं कसं सोडवणार आहे, नक्की कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडवणार आहे, असं मात्र ऊर्जा शौर्याला सांगत असते. आणि त्याच वेळी शौर्य म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, पण मी जोपर्यंत सोबत नाहीये तोपर्यंत तू तिथे जायचं नाही. ही सगळी माहिती आपण काढूया. तू त्यांना फोन करून त्यांच्याकडून डिटेल्स मागून घे. ऊर्जा म्हणते, तोच तर प्रॉब्लेम आहे, त्या एवढ्या गरीब आहेत की त्यांच्याकडे फोनही नाहीये. त्यांनी मला सांगितलंय की त्या मला फोन करतील आणि मला कळवतील. आता हे ऐकल्यानंतर मात्र इकडे शौर्यला धक्का बसतो. शौर्य म्हणतो, बस आता तर मी तुला स्पष्टच सांगतोय की या कोणत्याही गोष्टीमध्ये तू पडायचं नाहीस. काहीही झालं तरी ह्या सगळ्या गोष्टींपासून तू लांब राहायचंय. ऊर्जा म्हणते, असं कसं मी लांब राहायचं? नाही, मी लांब राहू शकत नाहीये या सगळ्या गोष्टींपासून. असं म्हणत आता दोघंही बोलत असतात आणि दोघांच्याही डोक्यात हे सगळे विचार चाललेले असतात. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की काय आहे हे सगळं, या सगळ्या गोष्टी काय चालले? तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य, तू समजून घे, तुझ्या लक्षात येतंय का? आपण या सगळ्या गोष्टी सोडून द्यायचा विचार करतो, पण त्या मुलीच्या बाबतीत विचार करणं तेवढंच गरजेचं आहे ना. आपण तिच्यासाठी काहीच करू शकणार नाहीये का? असं म्हणत ऊर्जा तिची बाजू शौर्याच्या समोर मांडत असते. तेवढ्यातच हर्षवर्धन तिथं आलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो की सकाळी ऊर्जाच्या बाबतीत जे झालं ते मला कळलेलं आहे. तेव्हा तुम्हाला दोघांना काय वाटतंय? तर विक्रांतने केलंय. हर्षवर्धन म्हणतो, पुरावा काय आहे या गोष्टीला? तर पुरावा काहीच नाही. जर आपल्याकडे ठोस पुरावा नसेल तर आपण कोणावरच आरोप करू शकत नाही, हे हर्षवर्धनचं म्हणणं असतं. हर्षवर्धन म्हणत असतो की नाही, आपल्याकडे पुरावा नसेल तर आपण त्यांच्यावरती आरोप करायचे नाही, असं हर्षवर्धनने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र आता शौर्य आणि ऊर्जा दोघंही विचार करू लागतात. हर्षवर्धन म्हणतो की त्या विक्रांतचं काय करायचं आहे ते मी पाहणार आहे, ती गोष्ट माझ्याकडे असणार आहे, त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये पडायचं नाही. आता मात्र इकडे आजी विचार करत आहेत आणि त्याच वेळी आजींनी आपल्या तीर्थासाठी एक सेशन अरेंज केलेलं आहे आणि त्या सेशननुसार तीर्थाला ट्रीटमेंट द्यायची आहे, हा त्यांचा विचार असतो. तर सगळेजण बसलेले असतात. आजी म्हणत असतात की एक जवळची व्यक्ती फक्त तीर्थासोबत थांबू शकते. तर लगेचच विजया म्हणते की ठीक आहे, मी थांबेल तीर्थासोबत.
त्यावरती तीर्था म्हणते की नाही नको मॉम, तू नको थांबूस. हे ऐकल्यानंतर धक्का बसतो, कारण असं का बोलली ही, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे तीर्था स्पष्टपणे सांगते की माझ्याबरोबर ऊर्जा वहिनी थांबेल. विजयाला राग येतो, कारण विजयाची जागा ऊर्जाने घेतली ही गोष्ट तिला सहन नाही होते. तर इकडे हर्षवर्धन विक्रांतच्या बाबतीत बोलायला शौर्य आणि ऊर्जाकडे आलेला असतो. तेव्हा हर्षवर्धन विचारत असतो की हे बघ. तेव्हा शौर्य म्हणतो की डॅड, पुढचे काही दिवस मी ऊर्जासोबत असणार आहे, ही विक्रांतची केस सॉल्व्ह होईपर्यंत. त्यावरती लगेचच हर्षवर्धनला विक्रांतच्या बाबतीत आता बोलताना शौर्य सांगू लागतो की एक महत्त्वाची गोष्ट डॅड, पुढचे काही दिवस मी ऊर्जासोबत असणार आहे, मी आपल्या ऑफिसचं काम करणार नाहीये, कारण ऊर्जाच्या जीवाला धोका आहे. हे ऐकता क्षणी आता हर्षवर्धन म्हणतो की घरात पण तो बायकोचा पदर घेऊन फिरत असतो, आता बाहेरही तेच करणार आहे. असं म्हणत हर्षवर्धनला खरं तर या गोष्टीचा राग आलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.